मालेगाव अत्याचार प्रकरणात अखेर निर्णय घेण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्र ज्याची वाट पाहत होता, अखेर तो निर्णय घेतला. शिक्षा ऐकून अक्षरशः नराधम रडू लागला. 16 नोव्हेंबर मालेगावच्या डोंगराळे गावात एका 3.5 वर्षाच्या चिमुकलीला अत्याचार करून तिचा निर्घृण खून करणारा आरोपी विजय खैरनार याची पोलीस कोठडी संपुष्टात आल्यानंतर कोर्टात निर्णय घेण्यात आला. एक असा कठोर निर्णय जो महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच घेतला नव्हता, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एक समाधानाची लाट तयार होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात कौतुकाचा वर्षाव घातलाय, कारण की संपूर्ण वकिलांनी एक माहिती दिली, एक मोठा निर्णय घेतलाय. या नराधमाला अशी शिक्षा आहे की जी पाहून कोणीही असं कृत्य करण्याचा विचार करणार नाही. अखेर संपूर्ण महाराष्ट्राची मागणी मान्य झाली. अतिशय वेगानं निर्णय घेण्यात आला. अशी शिक्षा की जी ऐकून अक्षरशः नराधम जमिनीवर कोसळला. आता माफी अजिबात मिळणार नाही, डायरेक्ट निर्णय घेण्यात येणार. अतिशय कडक निर्णय घेण्यात आला. याला कारण ठरली दुसरी घटना जी मालेगाव मध्ये काल घडली. काल पुन्हा मालेगाव हादरलं जेव्हा 13 वर्षीच्या एका मुलीवर एका 55 वर्षाच्या नराधमानं अत्याचार केला. मालेगावच्या आधीच्या प्रकरणाला 10 दिवस पूर्ण झाले नव्हते, तेव्हाच मालेगावात दुसरं प्रकरण घडल्यामुळे नागरिकांचा राग प्रचंड वाढला होता. आणि अखेर तो राग लक्षात घेऊन स्वतः मुख्यमंत्र्यांनी आज हा निर्णय देऊन टाकला. आता चुकीला माफी नाही, आता अशी कठोर शिक्षा होणार की ज्याची कल्पना कोणी करू शकत नाही. मग शिक्षा कशा पद्धतीची होते आहे, ही शिक्षा नेमकं केव्हा होणार, कशा पद्धतीनं शिक्षेची अंमलबजावणी होत आहे, सरकारी वकिलांनी आज पुन्हा काय माहिती दिली आहे, कुटुंबाची या शिक्षेवर काय प्रतिक्रिया आली, या वकिलांचं का कौतुक होत आहे, या कुटुंबाला आता न्याय मिळाला असे सगळेजण म्हणत असताना मुलीच्या आईने नेमकं काय सांगितलं, या प्रकरणात आता शिक्षा कशा पद्धतीने होत आहे, का नराधम अक्षरशः जमिनीवर कोसळला, का तो दयेची भीक मागू लागला, काय या नराधमाला मोठी शिक्षा झाली, चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. 16 नोव्हेंबर रोजी रविवारी मालेगाव तालुक्यातील डोंगराळी गावात एका 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर एका 24 वर्षाच्या नराधमानं अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली. हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत धक्कादायक होता. संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. प्रत्येकाच्या तोंडी मोठं दुःख होतं. पण ही घटना घडल्यानंतर प्रत्येकाची एकच इच्छा होती की या नराधमाला अशी कठोर शिक्षा द्या की दुसरं कुणी असं धाडस करायचं सोडा, कुणी विचार देखील करणार नाही. पण अखेर न्याय मिळाला, कारण की काल मालेगावमध्ये दुसरी अशी एक विचित्र घटना घडली आहे की ज्यामध्ये एका 13 वर्षीच्या गतिमंद मुलीला एका 55 वर्षाच्या नराधमानं तिला स्कूटीवर बसून नेलं, एका ठिकाणी निर्जन स्थळी नेऊन तिच्यासोबत अत्याचार केला. पण अत्याचारानंतर त्याने जे केलं ते पाहून अक्षरशः संपूर्ण देशाच्या पायाखालची जमीन सरकली. कारण की हे दुसरं प्रकरण इतकं भयानक होतं की ज्यामुळे पहिल्या प्रकाराच्या न्यायाच्या गतीला वेग आला आहे. दुसऱ्या प्रकरणातल्या आरोपीलाही पकडण्यात आले. त्याची सुनावणी होत असतानाच पहिल्या प्रकरणातला कठोर निर्णय अखेर घ्यावाच लागला. सर्व वकिलांनी एक मोठा निर्णय घेतला, ज्यामुळे या नराधमाला आता इतकी कठोर शिक्षा होत आहे की अक्षरशः तो नराधम अक्षरशः भीतीनं कापू लागला आहे. मग काय निर्णय घेतलाय, सरकारी वकिलांनी आज पुन्हा काय सांगितलं, कशा पद्धतीने आता हालचाली सुरू आहेत, पीडित कुटुंबाचं या न्यायावर काय म्हणणं आलं, अखेर महाराष्ट्राची प्रतीक्षा संपली, न्याय कशा पद्धतीने मिळाला, सगळी सविस्तर माहिती आपण जाणून घेतोय. पहा, हे जेव्हा प्रकरण झालं होतं त्याच्यानंतर संपूर्ण राज्यातील नेते मंडळी असतील, आमदार खासदार हे डोंगराळे गावात दाखल झाले होते. कुटुंबांचं सातवण करत होते, पण कुटुंबांचं सातवण करून भागणार नव्हतं. अखेर 2 दिवसापूर्वीच महिला व बालकल्याण विभाग जो आहे महाराष्ट्र सरकारचा, तर त्यांनी या पीडित मुलीच्या कुटुंबाला 10 लाख रुपयाची मदत देखील दिलेली आहे. तसेच आमदार खासदार यांच्याकडून देखील मदतीची आश्वासनं करण्यात आली. पण अखेर काल एक अचानक वेगळंच प्रकरण मालेगावमध्ये घडलं होतं. अखेर ही आग धगधगत होती, मनामध्ये लोकांचा राग होता, न्यायाची प्रतीक्षा होती. पण अखेर काल पुन्हा एक प्रकरण घडलं. पुन्हा एका लेकीचा तिला ओरबाडण्याचा प्रयत्न झाला. तो इतका विचित्र होता की लोकांना पहिल्या प्रकरणापेक्षा जास्त दुःख झालं. कालच्या प्रकरणामध्ये त्याही दोषीला पकडण्यात आलं. त्यामुळे या काल आधीची जी हे होते अत्याचाराचं प्रकरण होतं, त्या प्रकरणाला देखील आता वेग आला. एक अशी धक्कादायक माहिती आज समोर आली, एक अशी ज्यामुळे अतिशय महत्त्वाचा निर्णय आता घेण्यात आलाय. हा निर्णय नेमका कसा झाला, कशा पद्धतीनं शिक्षा होणार, का तो नराधम जमिनीवर कोसळला, कशा पद्धतीने निर्णय घेण्यात आला, कोणत्या पुरावे आज सापडले आहेत की ज्यामुळे याच्या सुनावणीमध्ये वकिलांनी मोठा निर्णय घेतला. संपूर्ण महाराष्ट्रातून या निर्णयाचं कौतुक का होत आहे, इतक्या लवकर निर्णय कसा काय झाला. पहा, आता ही जी घटना ज्यावेळेस घडली होती, साधारणपणे या घटनेला जवळपास आता 10 ते 11 दिवसाचा कालावधी होऊन गेला. पहिल्या वेळेस ज्यावेळेस याची सुनावणी करण्यात आली होती, तर त्या सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आली होती. त्या सुनावणीमध्ये बाहेर आलं होतं, त्या सुनावणीत काय सांगितलं होतं की 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात येणार होती.
आणि कोठडी आज संपुष्टात आली आणि त्यानंतर लगेच हा फास्ट ट्रॅक न्यायालयाद्वारे हा अतिशय वेगाने निर्णय घेण्यात आला. स्वतः मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, आता कोणत्याही कायद्याच्या नावाखाली कोणतंही काहीच याच्यामध्ये धरलं जाणार नाही. याला चुकीला माहिती त्या ठिकाणी कुठली माफी दिली जाणार नाही. आणि सगळे सरकारी वकील जे असतील किंवा इतर जे वकील होते त्यांनी देखील एक ठराव पास केला होता आणि या ठरावामुळे सगळा निकाल या चिमुकलीच्या बाजूने लागत होता. आता त्यांनी जो युक्तिवाद केला तो युक्तिवाद काय होता, कशा पद्धतीने कठोर शिक्षा मिळणार आहे, कारण की तो जो नराधम आहे तो अक्षरशः जमिनीवर पडून रडू लागला. मग कोणत्या प्रकारची कठोर शिक्षा आता होताना दिसत आहे. समाज माध्यमांशी बोलताना सरकारी वकिलांनी आजच्या खटल्यातली काय नवीन माहिती दिली, या नराधमाला आता शिक्षा मिळणार हे जवळपास निश्चित झालं. कारण कालच्या प्रकरणामुळे महाराष्ट्रामध्ये प्रचंड रोष वाढला असता. कालच्या प्रकरणात एका गतिमंद मुलीला 55 वर्षाच्या नराधमानं पकडून नेलं, फुस लावून तिला स्वतःच्या स्कूटीवर बसवलं आणि एका निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर अत्याचारापेक्षाही भयंकर कृत्य केलं. ते कृत्य इतकं विदारक होतं की ते पाहून संपूर्ण महाराष्ट्राला दुसरा मोठा धक्का बसला होता. त्या नराधमालाही कोर्टात हजर केलं. त्याची सुनावणी त्या ठिकाणी झाली आणि त्यालाही 2 ते 3 दिवसाची पोलीस कोठडी दिली होती. पण यावर संपूर्ण लोक नाराज होते आणि पहिल्याच याचा जो अत्याचार प्रकरणाचा निकाल आला नव्हता त्यामुळे लोक अतिशय नाखुश होते. लोक म्हणत होते याला आमच्याकडे द्या, आम्ही याला फाशी देतो. कारण की नागपूरमध्ये काही वर्षांपूर्वी असाच एक प्रकार घडला होता आणि जनतेचा रोष इतका वाढला होता का त्या प्रकरणातील असणारा दोषी जेव्हा कोर्टासमोर आणला गेला तेव्हा संपूर्ण लोकांनी गराडा घालून अक्षरशः त्याची ठेचून तिथे हत्या केली होती. अशा प्रकारचं प्रकरण तिथे झालं होतं आणि म्हणूनच कोर्टाच्या सुनावणीमध्ये त्या दिवशी पहिल्यांदा जेव्हा हजर केलं होतं तेव्हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे याची सुनावणी झाली होती. पण आज दुसरी सुनावणी ज्यावेळेस होत असताना मग काय निर्णय घेतला, कशा पद्धतीने शिक्षा घेतली आहे की ज्यामुळे तो अक्षरशः आरोपी घाबरत आहे. पहा, 16 नोव्हेंबर रोजी जो प्रकार घडला ज्यामध्ये घराबाहेर खेळणारी चिमुकली मुलगी जिचं वय 3.5 वर्ष, त्याला या नराधमाने उचलून नेलं. हा नराधमाची या जी पार्श्वभूमी तपासता असं लक्षात आलं की तो बांधकाम मजूर होता, तो अनाथ होता आणि हिच्या घरच्यांशी देखील त्याचे संबंध होता. बऱ्याच वेळा हिच्या घरच्यांनी, या मुलीच्या घरच्यांनी त्याला जीव देखील घातलं होतं, त्याला अन्न दिलं होतं. अशा प्रकारची देखील माहिती समोर आली आणि म्हणूनच कोर्टानं अतिशय कठोर निर्णय घेतला. कारण की माणुसकीला काळेबी फासणारी ही घटना घडून आली. कारण की तुम्ही ज्या ताटात खाल्लं त्याच ताटात छेद केला, अशा प्रकारची एक त्या ठिकाणी अशा चर्चा उतट होती आणि नक्कीच त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. असा निर्णय की जो ऐकून नराधम घाबरला, तो आता रडतो आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाकडून आता प्रचंड हालचाली सुरू झाल्या आहेत. कारण की आता या प्रकरणामध्ये जे प्रायव्हेट वकील होते, जे खाजगी वकील होते, त्या वकिलांनी देखील एक कडक निर्णय घेतला ज्यामुळे या नराधमाला शिक्षा होणार आता फिक्स झालं. नाशिक जिल्ह्यातील तसेच मालुगा तालुक्यातील जे वकील संघटना आहेत तर त्यांनी मोठा निर्णय घेतला की या नराधमाचं वकीलपत्र आता अजिबात घ्यायचं नाही, ज्यामुळे याला कुठलाही वकील आता मिळणार नाही. पण त्यातच त्याने देखील माननीय कोर्टाला एक अर्ज केला होता की मला सरकारी खर्चातून वकील मिळण्याची त्या ठिकाणी हे द्यावी, अशी त्यांनी मागणी केली होती. पण अखेर काल एक प्रकरण झाल्यामुळे या प्रक्रियेला आता प्रचंड वेग आलेला आहे आणि नक्कीच कोर्टाच्या माध्यमातून याला कठोर शिक्षा आज त्या ठिकाणी मिळणार आहे. कारण की आज जवळपास त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आणि कोर्टामध्ये नक्कीच कालच्या प्रकरणामुळे नक्कीच एक कठोर निर्णय घेण्यात येणार आहे, अशा प्रकारची आशा आता निर्माण होताना दिसत आहे. तर तुमचं यावर काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.